आज आपण महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये केस गळण्यामागील वैद्यकीय फरकांबद्दल बोलणार आहोत. जर आपण महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये केस गळतीला एकसारख्या पद्धतीने उपचार करू लागलो तर नक्कीच ही एक मोठी चूक ठरेल. महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये केस गळती वेगवेगळ्या कारणांमुळे होते आणि म्हणूनच जर निदान बरोबर नसेल तर उपचारही अजिबात प्रभावी ठरणार नाही, मग ती उपचार पद्धत कितीही महागडी असो. मी डॉक्टर समीक्षा त्यागी, हेअर ट्रान्सप्लांट आणि प्लास्टिक सर्जन आहे. आज आपण बोलणार आहोत की पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये म्हणजेच महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये केस गळती कशी वेगळी असते, त्यांचे उपचार कसे वेगळे असतात आणि त्यांची तुलना का करू नये. माझ्याकडे अनेकदा ओपीडी मध्ये महिला येतात आणि म्हणतात, मॅडम माझे केस अशा प्रकारे गळत आहेत, माझ्या नवऱ्याचेही केस ह्याच प्रकारे गळत होते, माझ्या भावालाही असाच केस गळतीचा त्रास होत होता. खरं तर आपण जेव्हा अशा प्रकारे तुलना करतो तेव्हा हे जैविक दृष्ट्या खूपच चुकीचे आहे. कारण पुरुषांमध्ये किंवा जेंट्समध्ये केस गळती ही हॉर्मोन्समुळे होते, त्याचा एक ठराविक पॅटर्न असतो आणि महिलांमध्ये जी केस गळती होते ती अगदीच कमी दिसून येते. हळूहळू केस पातळ होत जातात आणि त्याची कारणही पूर्णपणे वेगळी असतात. सर्वात आधी आपण पुरुषांमध्ये किंवा जेंट्समध्ये होणाऱ्या केस गळतीबद्दल बोलू, ज्याचं मुख्य कारण म्हणजे हॉर्मोनल आणि अनुवंशिक अँड्रोजेनिक ॲलोपेसिया, जे प्रामुख्याने DHT नावाच्या हॉर्मोनमुळे होतं. आता हे DHT नेमकं काय करतं? हे DHT तुमचे केस हळूहळू पातळ करत जातं आणि शेवटी तुमचा केसांच्या मुळांवर परिणाम होतो, म्हणजेच केसांची मुळच नष्ट होतात. आणि याच कारणामुळे पुरुषांमध्ये केस गळती ही बहुतेक वेळा हेअरलाईन पासून सुरू होते. खूप वेळा ते क्राऊनवर केस पातळ होणं दिसतं आणि प्रगत अवस्थेत तुम्हाला दिसतं की मोठ्या भागातून केस गेले आहेत. पुरुषांमध्ये होणारी केस गळती खूपच अंदाजे असते, ही हळूहळू सुरू होते आणि यात एक ठराविक पॅटर्न दिसतो, त्यामुळे हे सहज ओळखता येतं आणि डॉक्टर म्हणून यासाठी उपचार योजना बनवणं आमच्यासाठी खूप सोपं असतं. जर आपण महिलांमधील केस गळतीबद्दल बोललो तर ती फारच कमी वेळा सरळ आणि स्पष्ट असते. महिलांमध्ये केस गळती कधीच ठराविक ठिकाणी किंवा पॅचेस मध्ये होत नाही. बहुत वेळा महिला येऊन सांगतात की त्यांना वाटतं त्यांचे केस खूपच पातळ झाले आहेत. जिथून त्या केसांची पार्टिंग करतात तो भाग खूपच रुंद झाला आहे किंवा तिथे वायडनिंग झाली आहे. त्यांच्या केसांची जाडी किंवा पोनीची जाडी खूपच कमी झाली आहे किंवा एकूणच केसांचे प्रमाण कमी झाले आहे. महिलांमध्ये मुख्यत्वे हार्मोन्समुळे किंवा खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पोषणाची कमतरता निर्माण होते. खूप जास्त तणावाची पातळी, थायरॉइडच्या समस्या किंवा PCOD सारख्या समस्या असे अनेक घटक असतात ज्यामुळे केस गळतात. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की जरी तुमचे टेस्ट नॉर्मल असले तरीही तुमचे केस गळत असतील. तुम्ही सप्लिमेंट्स घेत असला तरीही ते नियंत्रणात येत नाहीत. आणि अनेकदा महिलांमध्ये एक मोठी चूक अशी होते की त्यांच्या भावाचा किंवा पार्टनरचा केस गळतीसाठी उपचार सुरू असेल तर त्या देखील तीच औषधे वापरून पाहतात, पण या चुकीच्या उपचारांमुळे त्यांना काहीच फायदा होत नाही. खरं तर केस गळतीची समस्या त्यामुळे आणखी वाढते. म्हणूनच महिलांसाठी हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की तुमच्या केस गळतीचं नेमकं कारण काय आहे हे शोधणं आणि त्यानुसार उपचार करणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तेव्हाच तुम्हाला केस गळतीच्या उपचाराचा चांगला परिणाम मिळू शकेल. आपण अनेकदा पाहतो की जेव्हा महिलांमध्ये केस गळायला लागतात तेव्हा त्या खूपच घाबरतात किंवा खूप तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होते. आणि हे समजण्यासारखं आहे, कारण केस गळती महिलांसाठी फक्त केस गळणं नसतं, ते त्यांच्या ओळखीशी, आत्मविश्वासाशी देखील जोडलेलं असतं. पण महिलांसाठी केस गळतीची एक खूपच सकारात्मक बाजू आहे. महिलांमध्ये होणारी केस गळती त्यांना खूप लवकर लक्षात येते आणि जर तुम्ही ती लवकर ओळखली आणि लवकर उपचार केले तर पुनर्प्राप्तीची शक्यता खूप चांगली असते. आता आपण पाहूया की प्रत्यक्षात ह्या दोन्हींच्या उपचारांमध्ये काय फरक आहे. जर आपण पुरुषांमध्ये उपचार पाहिले तर आपली मुख्य प्रयत्न ही असते की त्यांच्यातील हॉर्मोनल DHT घटकावर नियंत्रण ठेवावं. त्यांचे जे डोनर केस आहेत ते दीर्घकाळ टिकावेत आणि त्यांना दीर्घकाळ चांगले परिणाम मिळावेत, हीच आमची योजना असते. पण जर आपण महिलांमध्ये पाहिलं तर त्यांचे कारण शोधणे, त्यांच्या कमतरता दूर करणे, त्यांचे हॉर्मोन लेवल सुधारणे आणि एकूणच त्यांच्या केसांच्या मुळांची ताकद वाढवणे, या सगळ्या गोष्टींवर आपण काम करतो. या सगळ्या गोष्टींवर आपण काम केल्यामुळे निश्चितच
पुरुष आणि महिलांच्या उपचारांमध्ये खूप फरक पडतो. आता ह्या सगळ्या गोष्टी जर आपण संक्षेपात सांगायच्या झाल्या तर पुरुषांमध्ये केस गळती ही सहसा स्पष्टपणे दिसून येते आणि त्यात एक ठराविक पॅटर्न असतो जो तुमच्या हेअरलाईन पासून किंवा क्राऊन पासून सुरू होतो. तर महिलांमध्ये केस गळती ही लपून हरते. तुम्हाला हलकेच केस गळताना जाणवतील, पण त्यात कोणताही ठराविक पॅटर्न दिसणार नाही. पुरुषांमध्ये केस गळती ही बहुतेक वेळा हॉर्मोनल असते. महिलांमध्ये केस गळतीचे अनेक कारणे असतात. महिलांमध्ये होणारी केस गळती तुम्ही उपचारांनी खूप चांगल्या प्रकारे नियंत्रित करू शकता. जर आपण दोन्ही केस गळतींची तुलना केली तर ती एक मोठी चूक ठरेल. आपण योग्य प्रकारे निदान आणि योग्य उपचार केले तर यशाचा दर खूप चांगला असतो. केस गळती ही फक्त तुमच्या केसांपुरती मर्यादित नाहीये, ही तुमच्या शरीराला समजून घेण्याबद्दलही आहे. आणि जर तुम्हाला अशाच प्रकारची आणखी वैज्ञानिक माहिती मिळावी असे वाटत असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण तुमच्या केसांना वैयक्तिक काळजीची गरज आहे. दुसऱ्याची नक्कल केलेली उपचार पद्धती नको. धन्यवाद.